मातीचे असले तर ते हे होतात. हाय नमस्कार, मी पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण छान आहे. आज बाप्पांचे विसर्जन आहे, तर मग सकाळपासूनच असं ठरवलं होतं की थोडं लवकर ब्लॉग वगैरे शूट करते म्हणून. पण विषय झाला असं की आज घरी कोणीच नाही आहे. पप्पा आणि आई दोघं पण डॉक्टरकडे गेलेले आहे. त्यामुळे मग असं झालं की विहान थोडंसं किरकिर करेल, रडेल. मग त्यामुळे म्हटलं की चला अगोदर घरची कामं ना थोडीशी पटकन आवरून घेते. तसं तर विहानला घेण्यासाठी आवंती आहे आणि तो तिच्याकडे खूप छान राहतो आणि बाकीचेही सगळे आहेत. जसं आपण सिटीमध्ये राहिलं की आपल्याला म्हणजे कोणीही नसतं घेण्यासाठी, पण तसं गावी आलं की होत नसतं. कोणी आजूबाजूला असतील तर ते सगळे छान घेतात. तो विहानचा तर असं आहे ना, बाहेर जाऊन येणाऱ्यांना सगळ्यांना आई बाबा एवढंच करत राहतो आणि खाऊ म्हणतो. तर त्याचं असं निवांत छान चाललेलं असतं. पण बिचाऱ्या आवंतीनं सकाळपासून विहानला सांभाळलेलं आहे आणि तो तिच्याकडेच झोपला. पण जवळजवळ 12ला मी कपडे धुत होते तेव्हा येऊन बघतो तो तिच्याकडे छान झोपलेला होता. मग म्हटलं चला, म्हणजे मी असं त्याला 10लाच वगैरे सगळं खायला प्यायला दिलं होतं. लवकर त्याची आंघोळ वगैरे पण आवरली होती, कारण म्हटलं आज बाप्पांचं विसर्जन आहे आणि घरी आई नाही आहे. तर पूर्ण घराची जबाबदारी जी काय ती आहे ती माझ्यावरच होती आज. म्हणून म्हटलं की चला आपण टंगळमंगळ न करता सगळी कामं व्यवस्थित करून घेऊ. मग थोडंसं सगळी कामं व्यवस्थित करून घेतली आणि म्हटलं चला कित्येक दिवस झाले तुमच्याशी अशा निवांत मी गप्पा काय मारल्या नव्हत्या. मग म्हटलं चला आज मारू. कारण कसं होतं ना, मी पुण्याला असताना एकटीच असायची, त्यामुळे मी तुमच्याशी निवांत गप्पा वगैरे मानायची. पण गावाकडे आलं की असं असतं की आजूबाजूला सगळे असतात आणि मग मला त्यांच्या समोर असं काही बोलताच येत नाही. तर आज बाप्पांचं विसर्जन आहे. जसं की तुम्ही तुमच्यासोबत गौरीचा पण ब्लॉग शेअर केलेला आहे, तसंच म्हटलं की चला आज विसर्जनचा ब्लॉग पण शेअर करू तुमच्यासोबत. कारण गावाकडची ही मजा काही वेगळीच असते. कित्येक वर्ष झाली मी असं इतके दिवस गणपतीत कधीच राहिली नव्हती आणि यावर्षी योगायोगानं आहे. माहीत नाही पुढच्या वर्षी आम्ही परत येऊ इतक्याच उत्साहाने हा गणपती पण सेलिब्रेट करू. काय म्हणजे आता असं झालं नाही माझं की जे आहे तो क्षण छान जगायचं. पुढचा विचार करत राहिलो ना की मग ते काही आपल्याला व्यवस्थित आनंदी जगताच येत नाही. आता जो क्षण आहे ना तो छान जगायचा. वगैरे असते तेव्हा थोडंसं कामामध्ये मी थोडीशी टंगळमंगळ करते. म्हणजे माहित नाही मला, पण इथं आल्यावरच असं होतं. पुण्याला काय असं होत नाही, किंवा मग सासरी असेल तरी काय असं होत नाही. कारण आपल्याला माहिती असतं ते काही झालं ती आपल्यालाच कामं करायची असतात. पण माहेरी असलं की माहिती आहे आपण नाही केलं तर ते कामं आई काय होईना ती करणारच आहे आणि आपल्याला काही ती बोलणार नाही म्हणून. तर मग असं असतं. मग मी विचार केला की आता आई येईस तोपर्यंत टाईम आहे, माहित नाही किती वाजणार आहे. तर त्याच्या अगोदर म्हटलं उकडीचे मोदक वगैरे आणि जो काही बाप्पांना नैवेद्य वगैरे असतो तो सगळा मी करून ठेवते. आता विहान तर बराच वेळ झोपलेला आणि उठला तरी काय मग आमची आवंती आहे सो ती घेईलच असं म्हणून मग आता इथं सगळी मोदकाची तयारी वगैरे झालेली आहे. आणि मला ह्याचे तळणीचे मोदक कधी केलेले आहेत ते मला आठवत नाही, कारण मी फारसे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल मी कधी मोदक करण्याच्या भानगडीमध्ये पडतच नाही. कारण जरी म्हटलं ना उकडीचे करायचं म्हटलं तरी टाइम लागतो आणि तळणीचे करायचं म्हटलं तरी मी कधी एवढा इंटरेस्ट घेऊन केलेच नव्हते. पण आता ह्या वर्षी चला म्हणजे जसं म्हटलं नाही काही जबाबदारी पडली ना की ते आपल्याला ती करावीच लागते, तसं आहे ते. आता थोड्या गोष्टी सगळ्या काय आहेत ते शिकत हळूहळू मग सगळं करायचं. तर आता चला पटकन मी इथं ना करून घेते. सगळं करून ठेवलं होतं आणि तेवढ्यात मग नेमकं पाहुणे आले होते, सो त्यांना आता गेले. म्हटलं आता थोडंसं मी माझ्या कामांना लागते. सगळ्यात तर अगोदर ना हे मोदक मी बनवून घेते. मला देणार का तू? अरे नो 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 काय आहे? नो नो मोदक आहेत ते. हा देवबाप्पाला द्यायचे आहेत. देवबाप्पाला नको का द्यायला? मग नाही द्यायची देवबाप्पाला. देवबाप्पाला देऊया की नको देऊया? का नाही द्यायची? फक्त तूच तेवढं खाणार का? मग नाही त्याच्यामध्ये हात नको लावू. हो मा आहे. देवबाप्पाला नको का द्यायचं? मग खाऊ नाही खायचं मला ते.
आहेत. तर बाकीचे सगळे आवरून झालेलं आहे, माझं पण आवरलेलं आहे. तर आता आरती करायचं आहे, कारण बघेच तोपर्यंत वेळ होतो. बाप्पाचं विसर्जन वगैरे पण करायचं आहे, त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता पटकन आम्ही आरती वगैरे करून घेतो. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारिक संजीवनी जय देवी जय देवी. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मातीचे असले तर ते हे होत्यात. एवढं अडकले ते बघ. चल आता बरेच जण सगळ्यांना ओढ्यामध्ये करतात, पण ते ना काय होतं, बाप्पांच्या मूर्ती तिथं थोड्याशा अडकून राहतात, पूर्ण पाण्यासोबत वाहून जात नाहीत. मग ते नको वाटतं. त्यामुळे मग आम्ही विचार केला की जवळच विहीर आहे, तर तिथं प्रॉपर असं जे काही आहे बाप्पांचं विसर्जन करायचं. आणि त्यानंतर मग घरून हे दहीभात वगैरे घेऊन आलो होतो. सो इथं सगळी पूजेची तयारी चालू होती.